दरम्यान बदलापूर स्थानकावर आज सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय। मेगा ब्लॉकमुळे काही नागरिकांनी लोकल ऐवजी आता अन्य मार्गांचा वापर करणं पसंत केलंय, तर काही नागरिकांनी बाहेर न पडता घरीच राहण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आता नेहमी गर्दी असलेलं हे बदलापूर रेल्वे स्थानक आज रिकामच दिसून येतंय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय दुधाणे यांनी। रेल्वेचं बदलापूर स्थानक आपण पाहताय। आता जो बदलापूर जे रेल्वे स्थानक आहे, जे गजबजलेलं स्थानक म्हणून ओळखलं जातं मध्य रेल्वे स्थानक म्हणजे स्थानकामधील, आणि आज जे आपण हे बदलापूर रेल्वे स्थानक पाहताय ते पूर्णपणे एकदम सुखसुखाट दिसतोय। जे लोक जे प्रवासी बसलेले आहेत ते प्रवासी ज्याप्रमाणे बसले आहेत त्याप्रमाणे पाहायला गेलं तर ह्या रेल्वे स्थानकावरती उभं राहायला जागा नसते। सकाळच्या सुमारास सकाळचे 7:30 झालेले आहेत आणि पाहायला गेलं तर पूर्णपणे या रेल्वे स्थानकावरती आता सुखसुखाट दिसतोय। पाहायला गेलं तर या रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी असते, प्रचंड तुडुंब गर्दी भरलेली असते आणि अनेक आंदोलनं ह्या बदलापूर रेल्वे स्थानकावरती रेल्वे प्रवाशांची झालेत आणि तेही सकाळच्या सुमारास झालेले आहेत। 7-7:30च्या सुमारास हे आंदोलन झाले आहेत, कारण की जो पीक आवर असतो जो त्यावेळेला चाकरमानी आपल्या मुंबईला कामावर निघालेले असतात। पाहायला गेलं तर आज ह्या बदलापूर रेल्वे स्थानकावर कुठेच गर्दी दिसत नाही आहे, काहीही गर्दी दिसत नाही। मेगा ब्लॉकचा हा दुसरा दिवस आहे, त्यामुळे आज बदलापूरकर घरातनं बाहेर निघालेले दिसत नाही आहेत। कॅमेरामन संदीप अजय दुधाणे, साम टीव्ही, बदलापूर।